सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित शिवा काशीद ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की शिवाजीराजे तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला आले होते. बघूया आता कीर्तनात काय होतं आहे. लोह गावात तुकोबांचे कीर्तन रंगात आलं होतं. राजे अगदी तन्मयतेने ऐकत होते, परंतु शत्रूने बाहेर वेढा घातल्याचं तुकोबांना समजलं. तरी ते अजिबात विचलित न होता त्यांनी आपल्या अभंगातून राजांना संदेश दिला. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, मम मेणाहुनी आम्ही विठ्ठल दास, कठीण वज्रास भेदू ऐसे. राजेंसोबत शिवा काशीदही होता. दोघांनी खलबत केलं. शिवा काशीदने राजांचं पागोटं डोईवर चढवलं. सोबत 4 धारकरी घेतले. टाळकरांनी गजर सुरू केला. गाऊन नाचून हल्ला कल्लोळ माजवला. टाळ, मृदुंग आणि विठुरायाच्या गजरानं अवघं मंदिर दुमदमून गेलं. राजेही त्यांच्यात सामील होऊन नाचू लागले. आदिलशहाचे सैनिक प्रत्येक माणसाला निरखून पाहत होते. नेमके राजे कोणते त्यांच्या लक्षातच येत नव्हतं. इकडे शिवा काशीद आणि 4 सैनिक या जल्लोषातून अलगद बाहेर निसटले. बाहेर राजांचा असलेला घोडा, त्याच्यावरती शिवानी उडी घेतली. सोबतचे सैनिकही घोड्यावर स्वार झाले. दुसऱ्याच क्षणी घोडी अंधारातून दौडू लागली. राजांची वाट पाहत उभ्या असलेल्या शत्रू सैन्याला राजे 4-6 सैनिकांसह गेल्याचे दिसल्याबरोबर ते ओरडले, भागो, शिवाजी भाग गया, पकडो पकडो. त्याचबरोबर शत्रू सैन्य शिवा काशीदच्या घोड्याकडे पळत सुटलं. तोवर आमचे राजे उर्फ शिवा काशीद वेड्या वाकड्या मार्गाने पसार झाले होते. शत्रू सैन्याने दूरवर पाठलाग केला, पण शिवाजीराजे त्यांना सापडले नाहीत. इकडे तुकाराम महाराजांचं कीर्तन तसंच चालू होतं आणि राजे किंचितही विचलित न होता कीर्तनाचा आनंद लुटत होते. असे गमतीदार प्रसंग अधूनमधून घडतच होते आणि राजे शत्रूच्या नजरेत येत नव्हते. याच वेळेस आदिलशाही आणि मोगलांच्या खबराही राजांच्याकडे पोचत होत्या. मोगलांना आदिलशाही नेस्तनाबूत करायची होती, पण शहाजीराजांसारखे प्रबळ सरदार आदिलशाहीकडे असल्यामुळे त्यांच्या वाटा रोखल्या होत्या. याच दरम्यान आदिलशाही दरबारात शहाजीराजांचा एकमेव कैवारी रणदुल्ला खान याचा मृत्यू झाला. रणदुल्ला खान वजनदार असामी होती. त्याच्यामुळे दरबारात शहाजीराजांच्या विरुद्ध कोणीही कारस्थान करायला धजावत नव्हतं. पण त्याच्या मृत्यूनंतर मुस्तफा खान आणि अफजल खान आक्रमक झाले. त्यांनी दक्षिणेतील सर्व हिंदू संस्थानिकांना बुडवण्यासाठी आदिलशाही आणि कुतुबशाहीचे संगनमत घडवून आणले. धोरण आखले गेले. शहाजीराजांच्या विरुद्ध कटकारस्थान रचले गेले. शहाजीराजांना विजापूर दरबारात दोषी ठरवलं. मुस्तफा खानने त्यांना कैद करण्याची मागणी केली. शहाजीराजे सावध झाले. त्यांनी शिवबाराजांच्या करवी मुराद बक्षाशी संधान बांधलं. मुस्तफा खान आणि अफजल खानने आदिलशहाचे मन शहाजीराजांच्या विरुद्ध कलुषित केलंच होतं. शहाजीराजे आणि त्यांची मुलं संभाजीराजे आणि शिवाजीराजे आदिलशाही बुडवणार हे अगदी त्याच्या डोक्यात ठासून भरवलं. आदिलशहाने शहाजीराजांना कैद करण्याचा हुकूम दिला. ते कैद होताच शिवाजीराजेंचा फत्तेखान आणि संभाजीराजेंचा फर्राद खानास बंदोबस्त करण्यास पाठवण्याचं ठरवलं. या खेळीचे सूत्रधार होते मुस्तफा खान, अफजल खान आणि मुधोळचे बाजी घोरपडे. शहाजीराजांशी समोरासमोर लढाई करून अटक करणं शक्य नसल्यामुळे कपट नीतीचा अवलंब करण्याचं ठरवलं. त्यावेळी शहाजीराजे जिंजीच्या मोहिमेत व्यस्त होते. त्यांना आपल्या विरुद्ध दरबारात शिजत असलेल्या कटाची अजिबात कल्पना नव्हती. ते जिंजीच्या मोहिमेत होते. रात्री झोपले असताना संधी साधून बाजी घोरपडेंनी बेसावध राजांना घातकीपणाने पकडलं आणि कैद केलं. अफजल खानाने त्यांच्या दंडबेड्या घालून जिंजीतून विजापूरपर्यंत हत्तीवरून धिंड काढली. बातमी आऊसाहेब आणि शिवाजीराजांना बहिर्जी नायकांच्या प्रमुख गुप्तहेर विश्वासराव नानाजी यांनी सांगितली.
तसे दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. कानात शिश ओतल्याचा भास झाला. शिवाजीराजे ऐकून संतापानं बेभान झाले. त्याही अवस्थेत आऊसाहेबांनी आपला संयम ढळू दिला नाही. काही क्षण शिवाजीराजे गोंधळून गेले. आदिलशहानं एकाच वेळी शहाजीराजांसह त्यांच्या दोन्ही पुत्रांना नेस्तनाबूत करण्याचा डाव रचला होता. स्वराज्यालाही धोका निर्माण झाला होता. राजे अगदी सैरभैर झाले. वडील कैदेत, वडील बंधू संभाजी आणि आपल्यावरही हल्ला करून नेस्तनाबूत करण्याचा हा डाव होता. आपलं स्वराज्य तर अजून बाल्यावस्थेत, केवळ रोपटं, सैन्यही फार कमी, शिवाय लढाईचा अनुभव नाही. अशा या संकटावर कशी मात करावी? संभाजीराजांना कोण मदत करणार? शिवाजीराजे अशा विचारात असतानाच आऊसाहेब धीर गंभीर स्वरात म्हणाल्या, शिवाजीराजे, प्रसंग बाका आहे. अशा वेळी गोंधळून किंवा आतताईपणे कोणताही निर्णय घेण्याची ही वेळ नाही. नंतर बराच वेळ सल्लामसलती झाल्या. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. प्रत्येक सरदारांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. बहिर्जी नाईक, विश्वासराव, शिवा काशीद यांच्यावर शत्रूकडील गुप्तवार्ता आणण्याची जबाबदारी देण्यात आली. आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा, ही वेळ तुमच्या कसोटीची आहे. जनतेचा तुमच्यावर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. फक्त फत्तेखानला मातीत गाडा. फत्तेखानने 5,000 सैन्य घेऊन जेजुरीजवळ बेलसर गावी कऱ्हा नदीकाठी तळ ठोकला. त्याच्याकडे असलेले कसलेले अनुभवी सरदार त्यांनी तयार केले. राजे पुरंदरवर आले. अवघे 18 वर्षाचे शिवाजीराजे, कोणत्याही लढाईचा जास्त अनुभव नसलेले, तरी त्यांनी फत्तेखानाच्या छावणीचा अंदाज घेऊन व्यूह रचला. बेलसर जवळचे शिरवळ ठाणे सुभानमंगल किल्ला राजांच्या ताब्यात होताच. शुभमंगल किल्ल्यावर ढिलाई पाहून फत्तेखानने बाळाजी हैबतरावास तो किल्ला घेण्यास पाठवले. राजांचा अंदाज खरा ठरला. त्यांना लढायचे नव्हतेच, फक्त फत्तेखानच्या सैन्याची विभागणी महत्त्वाची होती. हैबतरावने सुभानमंगलावर हल्ला केला. त्याला फारसा प्रतिकार न होता किल्ला त्याच्या ताब्यात सहज आला. या विजयाने फत्तेखान फुगला. त्याला राजांचा डाव समजलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी राजांचा सरदार कावजी मल्हार यांनी सुभानमंगलवर चढाई केली. मावळ्यांची पहिलीच लढाई होती, तरी ते शर्थीने लढले. बाळाजी हैबतराव पडले. बाकीचे खानाचे सैन्य शरण आले. किल्ल्यावर असलेला खानाचा खजिना, घोडे, हत्ती, शस्त्र हाती आली. ती कावजीने पुरंदरकडे रवाना केली. नंतर बाजी पासलकर खानाच्या छावणीवर तुटून पडले. राजांनी त्यांना सूचना दिली होती की खानाचे जमेल तेवढे नुकसान करा, त्याच्यावर वचक बसवा, त्याला डिवचून माघारी फिरवा, मग तो बेलसर सोडून तुमच्या मागे येईल. आपण मिळून झुंज देऊ. परंतु दुर्दैवाने बाजी पासलकरांची निशाणीची तुकडी खानाच्या गराड्यात सापडली. स्वार खाली पडू लागलेले पाहताच बाजी जेधे मदतीला धावले. जखमी पासलकरांना आपल्या घोड्यावर घेतले आणि पुरंदरकडे निघाले. मावळ्यांनी माघार घेऊन पुरंदर गाठला. या प्रकाराने फत्तेखान भयंकर संतापला. पुरंदरवर हल्ला करण्यासाठी तो पुरंदरच्या पायथ्याशी आला. त्याचे सैन्य गडाची चढण चढून वर येऊ लागले आणि गडावरून मोठमोठ्या दगडांचा आणि बाणांचा मारा सुरू झाला. अनेक सैनिक मरू लागले. जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. राजेच्या सैन्याने खानाच्या सैन्याची लांडगे तोड करून सासवडपर्यंत पाठलाग केला. सासवडजवळ मात्र दोन्ही सैन्यात चकमक झाली. वयोवृद्ध बाजी पासलकर त्यात सापडले आणि धारातीर्थी पडले. एका संग्रामसिंहाचा अस्त झाला. महाराजांचा विजय होऊनही त्यांना आनंद झाला नाही. मिळालेल्या विजयाला गालबोट लागलं होतं. तिकडे संभाजीराजे मंगळुळात होते. आपल्या पित्याला कैद केलं आणि आपल्यावर हल्ला करण्यासाठी फर्राद खानना पाठवल्याचं समजल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. फर्राद खान बंगळूरला येताच त्याची धूळधाण उडवली. शहाजीराजांच्या दोन्ही पुत्रांनी आदिलशहाच्या अफाट सेनेचा दारुण पराभव केला. पुरंदरच्या विजयाने मावळ्यांमध्ये उत्साह संचारला. आपणही लढा देऊ शकतो, गुलाम नाही याची त्यांना जाणीव झाली. या लढाईत जे वीर युद्धकामी आले किंवा जखमी झाले
त्यांच्या घरी प्रत्यक्ष आऊसाहेब आणि राजे जाऊन त्यांचं सांत्वन केलं. त्यांचे कुटुंबातील तरुणांना सरकारी नोकरीत घेतलं. जखमींना औषधोपचाराची सोय करून दिली. त्याचप्रमाणे या लढाईत ज्यांनी उत्कृष्ट विशेष असा पराक्रम गाजवला अशा वीरांचा यथोचित सत्कार करून बक्षीस दिलं. इकडे शिवाजीराजांनी मुराद बक्षाशी संधान बांधलं. आपल्या वडिलांची सुटका झाल्यास आपल्या सेवेत चाकरीत येण्यास तयार आहोत. मुरारबादनेही ताबडतोब उत्तर पाठवले. राजेंनी या पत्राची खबर आदिलशहाला विजापुरी पोचवण्याची व्यवस्था केली. आदिलशहाचे अवसान गळाले. शहाजीराजांना कैद केल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. त्याला भरीस घालणारा मुस्तफा खान त्याच वेळी वारला. त्यामुळे आदिलशहाची परिस्थिती अगदी केविलवाणी झाली. शहाजीराजे आणि त्यांचे दोन्ही पुत्र मोगलांकडे गेले तर आदिलशाही संपायला वेळ लागणार नाही. शिवाय मुराद बक्ष आपल्याला जिवंत ठेवणार नाही. अशा विचारात असतानाच मोगलांकडून तातडीचं फरमान आलं. शहाजीराजे भोसलेंना ताबडतोब मुक्त करा. त्याप्रमाणे शहाजीराजांची मुक्तता करण्यासाठी आदिलशहाने त्याचा सरनौबत खान अहमद खानवर शहाजीराजांचे मन वळवून विजापूर दरबाराची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार समझोता झाला. समझोत्यानुसार कोंडाणा शिवाजीराजांनी आणि बंगलोरचा किल्ला संभाजीराजांनी परत करण्यास सांगितलं. आदिलशहाने सरंजाम आणि मान मरातब देऊन शहाजीराजेंना सन्मानित केलं. महाराजांची मुक्तता झाली. शिवाजीराजांनी कोंडाणा दिला, पण संभाजीराजेंनी बंगळूरचा किल्ला द्यायला स्पष्ट नकार दिला. आदिलशहानेही आग्रह धरला नाही. त्याला आता शहाजीराजांना नाराज करायचं नव्हतं. शिवाजीराजांनी जावळी प्रांत स्वराज्याला जोडण्याची खलबतं सुरू केली. जावळी ताब्यात आली तर कोकणही येणार होतं. तशी संधी लवकरच येणार होती. मंडळी, आता तशी संधी खरंच येते का आणि काय करतायत शिवाजी महाराज ते आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुनश्च एकदा खूप खूप मनापासून आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.